ठीक आहे. सर मला सांगा, आपण मुलांना व्हिडिओ दाखवू शकलोय का आपले ऑनलाईन जे शिकवायचे व्हिडिओज आहेत? आमच्याकडे आम्ही सुरू केलं आहे मॅडम. हं, हं. जसं ऍप जे आहेत YouTube वगैरे हां. त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना आता विज्ञानचे शिक्षक नसल्यामुळे त्या विज्ञानचा जे अभ्यासक्रम आहे तो आम्ही त्या स्क्रीनच्या माध्यमातून शिकवणं सुरू केलं आहे. अच्छा. सर तुमच्याकडे मुलांना व्हिडिओज दाखवण्यासाठी म्हणजे मोठी स्क्रीन अशी काय आहे? प्रोजेक्टर आहे, टीव्ही आहे, नाही, काय आहे? स्मार्ट टीव्ही आहे मॅडम. स्मार्ट टीव्ही आहे. मग स्मार्ट हा. टीव्हीवरती डायरेक्ट YouTube चालू करता? हो, म्हणजे मोबाईलवर आपण कनेक्ट करून हं. वायफायच्या माध्यमातून हं, हं, हं. ते टीव्हीशी कनेक्ट करून आपल्याला दाखवता येते मिराकास्टवर. ओके, ओके. व्हेरी गुड. बरं झालं हे. सर हे कधीपासून चालू केलंय तुम्ही मग? आम्ही असं मागच्या वर्षीपासूनच सुरू केलं. जसं त्याच्या आधीही केलं होतं, परंतु त्यावेळेस टीचर होते आमच्याकडे. हं, हं. परंतु आम्ही प्रत्येक शिक्षक आपापल्या विषयाचं त्याच्यावर घेत होतो. सर कधीपासून टीचर नाहीयेत तुमच्याकडे हे सायन्सचे? आता 2 वर्ष, दुसरं वर्ष आहे मॅडम हे सुरू आहे. अच्छा, अच्छा. म्हणजे 2 वर्षापासून सायन्सचे टीचरच नाहीये तुमच्याकडे? हा, रिटायर्ड झाल्या त्या. अच्छा आणि त्याच्यानंतर कोणी आलं नाहीये. बरं, नाही ठीक आहे कोणी. सर. बरं. हा. नाही आपले यू कॅटअपल्टचे त्यांना व्हिडिओज दाखवलेत का तुम्ही? नाही ना मॅडम, ते नाही दाखवले. अच्छा. सर तुम्हाला माहिती आहे ना, की आधी आपले यू कॅटअपल्टचे लाईव्ह क्लासेस आता पण चालू आहेत. पण आधी तुम्हा सगळ्या शाळांना सांगण्यात आलं होतं, की लाईव्ह मीटिंगमध्ये जॉइन व्हा आपल्या Google Meetवरून. आणि अच्छा. पण हां, नंतर मग ते काही शाळांमध्ये थोडंसं चॅलेंजेस यायला लागले, तर मग ते आपले ते जे क्लासेस आहेत ते YouTubeवर अपलोड होतात मग. YouTubeवर आपल्या हा. सगळ्या लिंक्स अवेलेबल आहेत. अच्छा मॅडम. अच्छा, म्हणजे तुमचे सर जे आहेत ते WhatsAppच्या ग्रुपमध्ये ॲडेड नाहीयेत का? नाही, सर असतील ना मॅडम, प्राध्यापक असतील. अच्छा सर, मग आता ना मुलांनी व्हिडिओ बघितलेच नाहीत, तर मी मुलांशी बरं थांबा थोडंसं बोलेल मी. अ, 1 मिनिट, सरांना घेऊ का सोबत? थांबा ना. हां, सर असतील तर बरं होईल. सर हो. असतील तर बरं होईल. सर. सरांना सोबत. काय चालू आहे? काय म्हणत आहे? ते विचारत होते. म्हणजे ऑनलाईन मुलांना घेतात का? आहे का चालू? चालू आहे का? हो, चालू आहे. सर नमस्कार. मी नमस्कार मॅडम. सर यू कॅटअपल्ट फाउंडेशन मधून आहे मी. तर आपलं जे पी-ओ सरांनी तुम्हाला कन्वे केलं असेल, की मुलांना जे आहेत, ऑनलाईन जे आहेत ते व्हिडिओज दाखवायचेत. टीचर्सनी हो जे मॅडम, शिकवलेलं आहे ते. तर बरोबर आहे. लाईव्ह मीटिंग जर शक्य नसेल, तर कमीत कमी आपले ज्या रेकॉर्डिंग YouTubeवर जातात, तर ते YouTube खोलून त्यांना तिकडून तरी दाखवायचं म्हणून. ते तसंच दाखवणं चालू आहे मॅडम. अच्छा, पण यू कॅटअपल्टचे नाही दाखवले वाटतं. म्हणजे कसं आहे, काही जे चॅप्टर तुमचे नाही आहे ना, ते चॅप्टर आपण दुसरीकडून दाखवले त्यांना. अच्छा, पण मग आपले यू कॅटअपल्टचे त्यांनी बघितलेत की नाही मग विद्यार्थ्यांनी? पाहत आहे ना, तेही पाहत आहे, दुसरेही पाहत आहे. अच्छा, ते पण पाहतात आणि दुसरे पण पाहतात आहेत. अच्छा, अच्छा. हो. ठीक आहे सर. मी आधी विद्यार्थ्यांशी बोलते आणि मग तुमच्याशी बोलते सर. विद्यार्थ्यांना मी 10 मिनिटात फ्री करते, मग मी तुमच्याशी बोलते. ठीक आहे. 10वीचे विद्यार्थी पुढे या आधी. 10वीचे कोण आहे? या ना इकडे. ये ना ग, इकडे ये ना. नाही सर, ये का ये. वैशाली हो इथे. हो बे. हा, बेटा बोला मॅडम. मला नाव सांग तुझं. वैशाली लच्छीराम भिडे. अच्छा. वैशाली, तू आपलं बघ इथे माझ्या मागे कसं लिहिलंय यू कॅटअपल्टचा लोगो आहे.
तर तिथे जे मॅम कुणी पण येऊन शिकवत असतील तर ते तुला आठवतंय काय काय शिकवलेलं आणि ते तुला समजलेलं का बेटा? खास करून सायन्सचे जे सर म्हणतात ते दाखवलेत. अच्छा, मला ह्यापूर्वी कधी पाहिलंय तुम्ही? आपले जे मागचे ऑनलाईन क्लासेस होत होते ना, त्या मॅडम बोलत आहे. थोडं थोडं. अच्छा. बोला ना ग, बोला ना. ठीक आहे. आणखी कोण आहे 10वीचं? ही पण आहे, पुन्हा एक पायल म्हणून आहे. पायल आहे, अच्छा. पुष्कळ अ, मुली आहे. अच्छा गर्ल्स, मला सांगा तुम्हाला 10वी नंतर कशामध्ये करिअर बनवायचंय? समोर काय कशात बनायचंय तुम्हाला? जायचं? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मध्ये. सायन्स घ्यायचं आणि सायन्स घेऊन काय बनायचंय? काय बनायचं तुम्हाला जीवनात? डॉक्टर बनायचंय. ओके, ठीक आहे. सर, मुलांना ना मुलांनी ऍक्च्युली व्हिडिओज पाहिलेच नाहीयेत आणि त्यांना आठवत नाहीये. तर मुलांना जाऊ द्यात वर्गामध्ये. मी तुमच्याशी बोलते आणि काही ओके महत्त्वाच्या मॅडम. गोष्टी डिस्कस करते आधी मी तुमच्या बरोबर. ओके मॅडम, ओके. हा बोला मॅडम. हा मॅडम. हा सर. सर ऍक्च्युली ना बघा मी काय करते, अ, बोला. दोन तीन महत्वाच्या गोष्टी ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. सर, प्रिन्सिपल सर, तुम्ही आपला जो व्हॉट्सअपचा जो ग्रुप बनलेला आहे, अहेरी यू कॅटपल्ट म्हणून, हो. ज्याच्यामध्ये सगळे HM ऍडेड आहेत सगळ्या शाळांचे, तुम्ही त्याच्यामध्ये ऍडेड आहात? आहो ना मॅडम. अच्छा. सर, त्याच्यामध्ये बघा मी ना काही दिवसांपासून एक गुगल फॉर्म टाकतेय. त्याची लिंक जरा अच्छा. एकदा ओपन करून बघा ना तुमच्या मोबाईलमध्ये. तुम्हाला काय नाव दिसतंय व्हॉट्सअप ग्रुपचं सांगा जरा. यूसी कॅटापूल. हा, यू कॅटपुल्ट अहेरी दिसते. अहेरी नाव. एक हा. बोला मॅडम. यू हा सर. कॅटापूल आहे. हा. हा, यू कॅटपुल्ट अहेरी ह्या ग्रुपमध्ये बघा, मी ज्या ज्या शाळांनी ते गुगल फॉर्म भरलेत त्याचं नावं टाकलेली आहेत. तर तुमच्या बर. शाळेने अजून ना फॉर्म नाही भरलाय बघा. 3 फॉर्म दिसतात आहेत वरती. क्लास 8 स्टुडंट, क्लास 9 स्टुडंट आणि क्लास 10 स्टुडंट्स. हो. तर सर प्लीज तुम्ही ना हे सगळ्या विद्यार्थ्यांची ना माहिती गोळा करण्यासाठीचा हा फॉर्म आहे. तर तुम्ही तुमच्याकडे 8वी ते 10वीचेच मुलं आहेत आणि तुमच्याकडे ऑलरेडी हा डेटा असेल, विद्यार्थ्याचं नाव काय, पालकांचं नाव काय, त्याचा नंबर वगैरे. तर तो ठीक तुमच्या आहे. कम्प्युटरमध्ये फक्त गुगल फॉर्म मध्ये सर कॉपी पेस्ट करायचे. तर तुमचे टोटल किती विद्यार्थी आहेत? हो. 115. हा, तर मग हे 115 मुलांची माहिती मग ह्याच्यामध्ये भरायची आहे. तर तुम्ही कम्प्युटर टीचरची वगैरे हेल्प घेऊ शकता ते कॉपी पेस्ट करायला. तर प्लीज ट्राय करा की हा 3-4 दिवसामध्ये तुम्ही फॉर्म भरून द्याल, कारण हा डेटा आम्हाला सर पुढे पाठवायचा आहे आणि गेले 2 महिने झाले मी ग्रुपमध्ये ह्याच्याबद्दल मेसेजेस टाकते. तर तुमचं स्कूल काय राहिलंय. मॅडम, आमच्याकडे वरील डेटा आलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता. एकाच शाळेचे नाव वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेले आहे. हा, राईट. काय मॅडम? हा, तर त्याच्यामध्ये तुमच्या स्कूलचं नाव नाहीये ना, तेच मी म्हणते. तुमच्या स्कूलने अजून तो फॉर्म नाही भरलेला आहे.
ज्यांनी भरले त्यांची नावं टाकलेली आहेत. आणि फक्त हे मेक शुअर करा की एकाच पद्धतीने शाळेचं नाव भराल आणि इंग्लिश मधून फॉर्म भरा. म्हणजे ह्यांनी कसं केलंय ना, गव्हर्नमेंट स्कूल भांबिडी, कोणी नुसतं भांबिडी लिहिलंय, तर कोणी अजून वेगळ्या पद्धतीने नाव लिहिलंय, असं झालंय. अच्छा अच्छा. हा, म्हणून मी ते तसा मेसेज टाकलेला आहे. तर एक तर ही गोष्ट होती सर. सर दुसरी गोष्ट, मोबाईलवरही भरता येत, मोबाईलवरही हा भरता येत मोबाईल असेल ना वरून मॅडम? पण भरता येईल. हो, मोबाईल वरून पण भरता येईल. ठीक आहे. सर दुसरी गोष्ट म्हणजे, आपले बघा, तुमच्याकडे 2 वर्षापासून सायन्स टीचर नाहीये, तर आपले सायन्सचे जे क्लासेस आहेत, आता समजा 10वीचे तर सगळे जवळजवळ सिलेबस आता हळूहळू होत येतोय 10वीच्या सायन्स सब्जेक्टसाठी. आता 8वी आणि 9वीचा आता हा दुसरी जी आपली सहामाही चालू झाली, त्याच्यामधला जो सिलेबस आहे, तो पण आपण लाईनीमध्ये ह्या महिन्याच्या 10 तारखेपासून शिकवायला सुरुवात केली आहे. तर YouTube वरती तो सगळा डेटा आहे सर. आता ते YouTube वरून ते ठीक आहे. कसं काढायचं, हा YouTube वरून तो व्हिडिओ कसा शोधायचा, तर ते जो आहे व्हिडिओ मी म्हणजे त्याच्यासाठीच आपण जनरल मीटिंग घेतलेली गेल्या वेळी सगळ्या शाळांबरोबर. तर मी तुम्हाला त्या जनरल मीटिंगची लिंक पाठवते. ती प्लीज तुम्ही एकदा बघून घ्या. बर. ठीक आहे. आणि मग त्या हिशोबाने ना सर, मग ह्यांना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवा. जसं की ठीक आहे. गुरुत्वाकर्षण धडा आहे, त्याचा भाग 1, भाग 2, आणि विद्यार्थ्यांनाच ना त्याचा डेटा रेकॉर्ड मेंटेन करायला सांगा सर. ठीक जसं आहे. की समजा आज किती तारीख आहे, 28 तारीख आहे. गुरुत्वाकर्षणचा भाग 1 बघितला, उद्या भाग 2 बघितला, तर असं जुनी पानी एखादी वही, रजिस्टर मध्ये त्यांना डेटा ठीक मेंटेन आहे. करायला सांगा. सर हा ठीक. उपक्रम ना आपण ह्याच्यासाठीच राबवतोय की जिथे शाळांमध्ये टीचर्स नाहीयेत त्यांना मदत व्हावी. तर पहिली तर ऑब्व्हियसली ही गोष्ट आहे. आणि सर हा उपक्रम राबवल्यामुळे समजा तुमच्या शाळेचे काही असे निवडक विद्यार्थी खूप चांगल्या मार्कांनी पास झाले, तर सर आपण ना त्यांना स्कॉलरशिप देणार आहे. त्याच्यानंतर अच्छा. ना त्यांना फ्रीमध्ये लॅपटॉप पण देणार आहे सर. आणि फक्त विद्यार्थ्यांनाच नाही, ज्या शाळा खूप चांगल्या पद्धतीने हा उपक्रम राबवतील त्यांना पण आपण सन्मान, मोटिवेशन म्हणून काहीतरी देण्याचं प्लॅन करतोय सर. तर ते तर आता हा एका वर्षासाठीचा हा प्लॅन झाला आपला. पण असं नाही की हा एका वर्षाचाच. तुमची जी मुलं 10वीत मधून पास आउट होतील ना सर, त्यांना, ज्यांना खरंच शिकायचे मार्क्स पण चांगले आहेत, त्यांना आपण 11वी-12वी मध्ये किंवा पुढे जाऊन त्यांना चांगली युनिव्हर्सिटी, कॉलेजमध्ये ऍडमिशन करून देऊन, तिथे पण त्यांचं फ्रीमध्ये जे आहे ते शिक्षण होईल. तिकडे पण त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब लागेल. तर म्हणजे एका मुलाबरोबर आपण तोपर्यंत राहणार आहे, जोपर्यंत तो स्वतःच्या पायावर सर उभं नाही राहत. त्याच्यामुळे हा ठीक आहे. उपक्रम जो आहे आपला सर लॉंग टर्म आहे, तो राबवणं खूप गरजेचं आहे सर. तर प्लीज ही दुसरी गोष्ट नक्की करायला सुरुवात करा. तुमच्याकडे ठीक आहे. प्लस पॉइंट आहे की तुमच्याकडे स्मार्ट स्क्रीन आहे, मोबाईलला पण तो कनेक्ट होतोय. सर इंटरनेटचं कसं आहे? मोबाईलवर. मोबाईल डेटा की वायफाय आहे? नाही, मोबाईल मोबाईल. मोबाईल डेटा आहे. पण हो. मोबाईलचं नेटवर्क तरी चालतंय व्यवस्थित? हो, चालतो चालतो. ओके, व्यवस्थित ओके, ग्रेट. कोणतं नेटवर्क चालतं सर तिकडे? जिओचं चालतंय का? चालतो. जिओ जिओ. जिओचं चालतंय. अच्छा, ठीक आहे सर. तुम्हाला माहिती असेल ना, जिओचं जर तिकडे 5G चालत असेल, 5Gचा कव्हरेज असेल तुमच्या गावामध्ये, तर 349च्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड आहे जिओचं 5G. किती पण तुम्ही वापरा मोबाईलवरती. नाही, आता हे प्रत्येक शिक्षक जे आहे ना, ते आपापला डेटा यूज करतात. हा आपापला डेटा यूज करत आहे. अच्छा, अच्छा, अच्छा. बरं, ठीक आहे सर, ठीक आहे. चालेल, कमीत कमी ना, बघा, सगळ्या विषयाचे व्हिडिओ दाखवा असं मी अजिबात नाही म्हणत आहे. पण कमीत कमी ज्या सब्जेक्टसाठी तुमच्याकडे आता 2 वर्षापासून टीचर नाहीये नाही, आता आम्ही आणि दिवाळी, कसं आहे मॅडम, दिवाळीच्या पूर्वी तसंच दाखवलं होतं. दिवाळी नंतर मुलंच इतके उशिरा आले आणि मग हां, आता हां. स्पोर्ट्स हे येते ते थोडं डिस्टर्ब होऊन गेलं. आता रेग्युलर शाळा सुरू झालेली आहे, तर आता दाखवणं सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या मी मागे 10वी साठी शोधलं, तर जिथं तुमचे चॅप्टर मला दिसले नाही तिथं मग मी ते डायरेक्ट युट्यूब वरून त्यांना दाखवलं. कारण सायन्स टीचर आणि आम्ही बाकीचे जे टीचर्स आहेत ते सर्व मराठी विषयाचे आहेत. मराठी म्हणजे हं, बाकी सायन्स सोडून आहे. आणि माझ्याकडे मॅथ सब्जेक्ट आहे, पण माझा तो जो बायोलॉजी आहे हा पण आउट ऑफ कितीतरी वर्षापासून हं, टच मध्ये हं, नाही. हं. तर म्हणूनच मी तुमचे व्हिडिओ आणि
युट्यूबवरचे दुसरे व्हिडिओ जसे होईल शक्य तसं दाखवत होते. अच्छा अच्छा. ठीक आहे सर, मी एक काम करते. मी ना सगळ्याच ग्रुपमध्ये एक व्हिडिओ टाकते, की आपल्या चॅनलवरतीच व्हिडिओ कसे शोधायचे. YouTubeने अजून एक नवीन गोष्ट त्याच्यात ॲड केली, ज्याच्यामुळे ना चॅनलमध्ये आपण तो व्हिडिओ शोधणं जास्त सोपं झालेलं आहे. तर त्याचा एक व्हिडिओ मी टाकून देईन. तर हो. आपल्या ग्रुपमध्ये मग तुम्ही चेक करा त्याला नक्की. ओके ओके. बाकी सर, तिसरी गोष्ट मला हे सांगायचं होतं, की आपण ना महिन्यातून एकदा फक्त मुलांसाठी स्पेशल क्लास घेणार आहोत. जसं की गुड टच, बॅड टच काय आहे, सायबर सिक्युरिटी, इंटरनेटचा सेफ वापर बरं. कसा करावा, असे काही बरं. जनरल टॉपिक्स. तर ते हो. महिन्यातून फक्त एकदाच असतील. तर त्यावेळी तुमच्या शाळेमधल्या मुलांना नक्की कनेक्ट करवा. तर हे बिलकुल एक बिलकुल. सांगायचं होतं. सर, तर ह्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. एक तर व्हिडिओज प्लीज त्यांना लाईनमध्ये दाखवा. हा दुसरं जो Google. व्हिडिओ हा जो व्हिडिओ सांगत आहे ना मॅडम आता तुम्ही, तो किती वेळेचा असतो अंदाजे? सर 40 ते 45 मिनिटाचा असतो. हो, तर संध्याकाळी नाही का 4 वाजता जर तुम्ही घेतले हं, तर तीनही वर्ग एकत्र बसवून हा व्हिडिओ त्यांना दाखवता येईल टीव्हीवर. चालेल. ठीक आहे सर, ठीक आहे. तसं करूयात आपण. तर मग तेच आपले नॉर्मल विषयाचे व्हिडिओज त्यांना लाईनीमध्ये दाखवा. दुसरं प्लीज हा हो. Google फॉर्म जे आहेत तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती बनवून लवकरात ते लवकर आता जेवढं होईल पाठवा. ओपन ओपन केलेलाच आहे. हां. आता भरतो. हो, चालेल. तुम्ही ना विद्यार्थी सगळे तिथेच असतील ना, एकेकाला हो. मोबाईल पास करून विद्यार्थ्याला फक्त सांगा, की शाळेचं नाव कसं भरायचंय. त्यांना जर भरता येत असेल तर अच्छा, विद्यार्थी म्हणजे पण भरू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याला भरायचं आहे का? हो, हो. प्रत्येक विद्यार्थ्याला भरायचं आहे. तो प्रत्येक विद्यार्थ्याचा ठीक आहे, ठीक आहे मॅडम. प्रत्येक म्हणजे कोणत्या सगळ्याच वर्गाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला भरायचं आहे का? 8वी ते 10वी तुमच्याकडे 8वी ते 10वीच आहे ना, त्याच्यामुळे सगळ्यांनाच भरायचंय. ओके, ओके. हां, ठीक आहे मॅडम. पण लक्ष द्या, की 8वीचा Google फॉर्म वेगळा आहे, 9वीचा वेगळा आहे आणि 10वीचा वेगळा आहे. असं 3 का? वेगवेगळे बरं. Google फॉर्म आहेत. हां. ठीक आहे, ठीक आहे. ते वरती लिहिलंय बघा, 8वी लिहिलं असेल त्या Google फॉर्मवरती. हो, हो मॅडम. ठीक आहे. ठीक आहे. सर, आता काही फक्त जनरल क्वेशन्स, मग आपण मीटिंग संपवूया. मला सांगा, आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत, हे सगळे आदिवासी आहेत, हे ना? हां, आदिवासी. ओके. आणि ह्या विद्यार्थ्यांचे पालक काय करतात प्रामुख्याने? शेती किंवा मजुरी. शेती किंवा मजुरी करतात. सर, तुमच्याकडे 10वी पास आउट झाल्यावरती मुलं मग उच्च शिक्षणासाठी कुठे जातात? असं काही सांगता नाही येत मॅडम. बरेचसे विद्यार्थी तर 11वी, 12वी हे परिसरामध्ये जेवढ्या काही आश्रमशाळा आहे, हं, ज्युनियर कॉलेजेस आहे, आश्रम शाळांमध्ये जे ज्युनियर कॉलेजेस आहे, हं. त्याच्यामध्ये ऍडमिशन घेतात आणि फार कमी मुलं मग हे बाहेर जातात नागपूर वगैरे ठिकाणी. अच्छा, अच्छा. ठीक आहे. सर, पालक मुलींच्या शिक्षणाला घेऊन जागृत आहेत का? ते मुलींच्याही शिक्षणाला घेऊन जागृत नाहीये, मुलांच्याही शिक्षणाला घेऊन जागृत नाही. ओह! मग तुम्हाला त्यांना खूप कन्व्हिन्स करून मग दाखले द्यावे लागतात आता पहा ना मॅडम, ॲडमिशन्ससाठी. दिवाळीनंतर शाळा सुरू झाली, तर प्रत्येकाच्या घरी जा, त्यांना सांगा, बोलवा. ते म्हणतात आमचे शेतीचे काम आहे, धान कटाई आहे, आमचे झाल्याशिवाय येतच नाही, पाठवत नाही. खूप अडचणीचं काम आहे आता. आहे सुरू. हां, सर, कळतंय मला. मी ॲक्चुअलमध्ये हे विचारत होते, की काही-काही ठिकाणी बघा असं व्हायचं, आधी पण व्हायचं, की मुलींना ते शाळेत शिकवतच नाहीत. ॲडमिशनच करून देत नाहीत मुलींना. असं काय नाही आहे का इकडे त्याच्यामध्ये? नाही, नाही. तसं तर ते काही करत नाही. मुलगा-मुली त्यांच्या दृष्टिकोनातून मुलगा-मुलीमध्ये काहीच फरक डिफरन्स नाही. नाहीये. हां, हं, फरक नाही. फक्त ते त्यांचे घरकाम जे आहे, ते हं. झाल्यानंतरच इकडे पाठवतात. येस, म्हणजे ज्या ज्या येस. वेळेस शेतीचे काम असतात, जसं रोवणी जेव्हा असते किंवा आता धान कटाई झाली, तेव्हा अशा पद्धतीने. हं. ठीक आहे. समजलं सर, चालेल. सर, मला सांगा, तुमच्याकडे जे मुलं आणि मुलींसाठी जे वसतिगृह आहे, तिथे त्यांच्यासाठी ज्या प्राथमिक सुविधा आहेत, जसं की पिण्याचं स्वच्छ पाणी, परत क्लीन वॉशरूम्स, लाईट, ह्या सगळ्या सुविधा आहेत? हो, हो. आहे. आणि त्या पक्क्या मुलींसाठी बिल्डिंग आहेत? अटॅच. हां? पक्क्या हां, बिल्डिंग आहेत पक्की त्या? बिल्डिंग, पक्की बिल्डिंग आहे. हो, स्लॅबची.
अच्छा. पिण्यासाठी पाण्यासाठी काय आरो आहे? नाही, आरो नाही आहे, ब्लिचिंगच केलं जाते. अच्छा, ब्लिचिंगच केलं जातं. बरं, बरं. ठीक आहे सर, ठीक आहे. सर तुम्हाला अ, म्हणजे हे विचारायचं होतं मला, ह्या वर्षी आपला 10वीचा रिझल्ट कसा लागला? 10वीचा चांगलाच लागला. अ, तरी किती म्हणजे सगळे मुलं पास झाले का? आणि जो टॉपर होता नाही, त्याचे नाही. किती टक्के होते? सगळे मुलं पास नाही झाले. 82% लागला आणि जो टॉपर होता त्याला 72% मिळाले. अच्छा, 72% मिळाले. ओके. ठीक आहे. सर आपले हे जे विद्यार्थी आहेत ना, जसं तुम्ही म्हणाला नागपूरला वगैरे जातात, तर हम्म. तसं तुमच्याकडे त्याचा डेटा नसेल पक्का, पण तरी पण इकडून-तिकडून थोडंसं ऐकून माहिती मिळवून असे किती विद्यार्थी असतील, की जे प्रॉपरली शिक्षण घेऊन ग्रॅज्युएशन वगैरे करून स्वतःच्या पायावर उभं राहतात, शेती वगैरे न करता. म्हणजे शिक्षणाचा पुरेपूर लाभ घेऊन त्यांनी स्वतःचं करिअर बनवलं. असे किती असतील विद्यार्थी? किती टक्के? तर सांगता येत नाही मॅडम, पण तरी पण असं समजा तुम्ही 4-5% विद्यार्थी असतील जास्तीत जास्त. हं, ठीक आहे. ठीक आहे सर, झालं माझ्याकडून हेच मला काही जनरल क्वेशन्स विचारायचे होते. आता आपण एक काय करूयात, की तुम्ही प्लीज तो उपक्रम मुलांना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवण्याचा राबवा. त्याच्यानंतर ना मग मी काय करते, 1-1.5 महिन्यानंतर ज्यावेळी तुम्ही व्यवस्थित त्यांना व्हिडिओज बऱ्यापैकी दाखवून झालेले असतील, कमीत कमी सायन्स विषयीचे, तर हो, त्याच्यानंतर मग मी मुलांशी भेटून बोलते, जे मी आज त्यांच्याशी नाही बोलू शकले. ठीक आहे, ठीक आहे. ओके. हो, ठीक आहे. चालेल सर, थँक यू सो मच. Google फॉर्म थँक्यू. भरा आणि ठीक बाकी आहे. ना मग आणखी काही मला माहिती तुम्हाला द्यायची असेल, तर मी तुम्हाला असंच पर्सनली WhatsAppवरती मेसेज टाकील किंवा आपल्या ग्रुपमध्ये तर जनरल मेसेजेस तर येतातच आहेत. ठीक आहे मॅडम. 3-4 दिवसात कंप्लीट होईल मॅडम. आता सगळे जे क्लास टीचर्स आहेत ना, हां, चालेल. मी त्यांना तुम्हाला तेच म्हटलं. मला माहिती आहे लगेच नाही होणार ते 3-4 दिवस तर नाही, लागतील. मला वाटलं की फक्त शाळेची असल्यामुळे मी म्हटलं होतं तसं भरतो म्हणून. हां, नाही परंतु शाळेची ॲक्चुअली पहिले तुम्ही दिलाय Google फॉर्म शाळेच्या माहितीवाला. आता ही सगळ्या आता विद्यार्थ्यांची प्रत्येक माहिती आहे. विद्यार्थ्यांची असल्यामुळे नाही का, मी त्या वर्ग हां, सर मी शिक्षकांना म्हणूनच सांगतो. म्हटलं, की बघा कॉम्प्युटरमध्ये हा Google फॉर्म ओपन केला आणि दुसरं तुमच्याकडे हा डेटा कॉम्प्युटरमध्ये ऑलरेडीच असेल. तर त्या एका एक्सेल शीटमधून ह्याच्यामध्ये Google फॉर्ममध्ये कॉपी पेस्ट केलं, की होईल लवकर. ठीक आहे सर. ठीक आहे मॅडम, जसं झालं तसं पण भरतो. हां. हो, चालेल, चालेल. थँक यू सो मच सर तुम्ही वेळ दिला. थँक यू. थँक्यू. तुम्ही लीव्ह केलं तरी चालेल. हो. ओके.